नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि खरं तर आजचा भाग खूप उशिरा आल्यामुळे रिव्ह्यू द्यायला देखील उशीर होतोय. पण खूप छान मजेशीर असा आजचा भाग दाखवलाय. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून एपिसोड अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीलाच आता अर्जुन पॉडकास्ट पाहताना दाखवलाय. आता खरं तर झोपायची वेळ झालेली असते. अर्जुन मात्र अजूनही मोबाईल घेऊन पॉडकास्ट पाहत असतो. त्यावर सायली त्याला बोलते, अहो तुम्ही काय हे रात्री उशिरापर्यंत ते पॉडकास्ट वगैरे पाहत राहता बरं, झोपून घ्या. त्यावर अर्जुन तिला बोलतो की अगं हा माणूस ना खरंच खूप छान सांगतो. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये बाबाने काय काळजी घ्यायची आहे, काय नाही, बाबाने कसं वागायचं आहे, हे सगळं अगदी छान सांगतो तू. चल आपण दोघेही पाहूयात. त्यावर आता सायली बोलते की मुळात ना मला माझ्या बाळाशी कसं वागायचं आहे, काय करायचं आहे, हे मला कुणी दुसऱ्याने सांगायची गरजच नाही आहे आणि इंटरनेटवर पाहायची गरज तर अजिबातही नाही आहे. माझं मन मला जे काही सांगतं आहे ना, मी तेच ऐकणार आहे आणि तसंच माझ्या बाळाशी वागणार आहे. आणि आता मला झोपायचं आहे. खरं तर सायलीला आता झोपायचं असतं आणि ती अर्जुनला सांगते की तुम्ही देखील ना जास्त वेळ जागत बसू नका आणि हो वेळेवर झोपा तुम्ही देखील. त्यावर अर्जुन बोलतो की हो हो, फक्त 10 मिनिटं, 10 मिनिटात झोपेल मी. आता सायली झोपायला जाते, पण अर्जुनचा आता त्या पॉडकास्टचा आवाज मात्र चांगलाच मोठ्याने येत असतो आणि ते सांगत असतात की म्हणजे प्रेग्नेंट असताना आईची काळजी कशी घ्यायची हे ते आता पॉडकास्टमध्ये सांगत असतात. पण आता तो आवाजाने सायलीला काही झोप येईना. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते, हे काय नाही म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला पाहायची नसेल तर डोळे बंद करतो ना, तसं एखादी गोष्ट जर आपल्याला ऐकायची नसेल तर कान बंद करण्याची व्यवस्था ना आपल्याकडे अजूनही नाही आहे. आणि तुम्ही मला बळजबरी का बरं तो पॉडकास्ट ऐकायला लावताय, मला नाही ऐकायचं आहे ते. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की ठीक आहे ठीक आहे, मी हेडफोन्स घालतो. आणि आता तो खरं तर इयरफोन्स घेतो घालण्यासाठी, इयरफोन्स घालतो. पण आता सायलीला लाईट बंद केल्याशिवाय काही झोप लागत नाही, त्यामुळे तिने मस्तपैकी लाईट बंद करून ठेवलेले असतात. पण तरी देखील आता अर्जुनचा फोन चालू असल्यामुळे त्याच्या मोबाईलच्या प्रकाशाने मात्र काही हिला झोप येईना. नाही आता मात्र इथे सायलीचं थोडंसं अतिच दाखवलं आहे बरं का. असो, तर ती परत आता अर्जुनला ओरडते. त्यावर अर्जुन बोलतो की अगं आता कुठे डिस्टर्ब होत आहे तुला, आता तर मी इयरफोन्स पण घातलेत की नाही. त्यावर सायली बोलते की हो, पण अंधार असल्यानंतर ना ते प्रकाश जो आहे ना तुमच्या मोबाईलचा तो खुपतोय माझ्या डोळ्यांना, बंद करा बरं तो मोबाईल. त्यावर आता अर्जुन बोलतो की मी एक काम करतो, 0 ब्राईटनेस करतो आणि 0 ब्राईटनेसवर पाहतो, तू झोप बरं आरामात. आता सायली जास्त चिडते त्याच्यावर आणि बोलते की अहो नाट्यगृहामध्ये, सिनेमागृहामध्ये कसे मोबाईल्स बंद ठेवायला का सांगतात बरं, कारण त्या अंधारामध्ये ना ती लाईट डोळ्यांना खुपू नये ना म्हणून सांगतात. आता घराचं काय, तुम्ही घरामध्ये देखील असंच आहे ना आपल्या. आता मात्र अर्जुनचा अगदीच नाईलाज होतो आणि सायली त्याच्यावर खूप ओरडत असते की आत्ताच्या आत्ता झोपून घ्या तुम्ही, लगेच झोपा बरं. आता मात्र अर्जुनचं तिच्यासमोर काहीही चालत नाही आणि त्याला आता पॉडकास्ट पाहायचा असतो. पण तरी देखील आता सायलीच्या ओरडण्यामुळे मात्र त्याला बळजबरी झोपावं लागतं आणि बिचारा आता झोपायला जातो. आणि मध्येच आता सायली झोपली आहे का पाहतो आणि खरं तर तो फोन पाहतो परत, कारण त्याला परत एकदा तो पॉडकास्ट पाहायचाच असतो पूर्ण. पण सायली मात्र आता परत त्याच्याकडे खूप रागाने पाहते. त्यामुळे तो आता मोबाईल ठेवून देतो आणि नाईलाजाने झोपून घेतो. पण सायली झोपली आहे याची खात्री झाल्यानंतर मात्र तो उठतो आणि परत मोबाईल घेतो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलाय. सगळेजण मस्तपैकी आता बारशाच्या तयारीला लागलेले असतात. कोणी फुलांच्या माळा बनवत असतं, तर कोणी मस्त डेकोरेशन करते आणि अर्जुन मात्र बाळाचा पाळणा सजवत असतो. आता तेवढ्यातच प्रतिमा येते आणि प्रतिमा आल्या आल्या आता अस्मिताकडे आणि तिच्या बाळाकडे जाते. तर अस्मिता तिला विचारते, आत्या अगं हे काय, आज बारसं आहे ना बाळाचं आणि तरी देखील तू एकटीच आलीस का.
त्यावर प्रतिमा तिला सांगते की अगं हो, हे येणारच होते, पण यांना अचानक काहीतरी काम आलं आणि पुण्याला जावं लागलं. आणि सुमनच्या भावाची तब्येत देखील बिघडली अगं, त्यामुळे ती तिकडेच गेलीये. पण काही काळजी करू नकोस, त्यांचं काम झाल्यानंतर येतीलच ते. आणि ती आता बाळाशी खेळते आणि बाळाला बोलते की मातृमुखी सदा सुखी. आणि त्यानंतर ती कल्पनाची मदत करण्यासाठी आता डायनिंग टेबलवर इकडे कल्पना वाती वळत बसलेली असते, तर ती कल्पनाची मदत करण्यासाठी इकडे येते डायनिंग टेबलकडे. तर सायली देखील तिथेच आता डायनिंग टेबलवर काहीतरी तयारी सुरू असते तिची. आणि तेवढ्यातच आता तिच्या मोबाईलवर अलार्म वाजतो. आता अलार्म वाजताच अर्जुन लगेच सायलीकडे येतो आणि तिला बोलतो की बायको, आता पाणी प्यायचा टाइम झालाय ना, मग तू पाणी का पित नाहीयेस बरं? त्यावर सायली थोडस चिडूनच त्याला बोलते की अहो, तुम्हाला दिसत नाहीये का, मी आता काम करतेय ना, आणि तसं पण मला तहान लागलेली नाहीच आहे. असं बोलून सायली आता किचन मध्ये जाते आणि हा अर्जुन आता पाण्याचा ग्लास घेऊन तिच्या मागोमाग येतो आणि तिला पाणी पिण्यासाठी फोर्स करत असतो. आता मात्र सायलीचा खूप नाईलाज होतो आणि चिडचिड करतच सतत ती पाणी पिते. आणि आता सतत दिवसभर हे अलार्म वाजत राहू नये म्हणून आहे ना, ती आता तिचा फोनच सायलेंटवर टाकून देते. पण अर्जुन मात्र इकडे खूप हुशार दाखवलाय. अर्जुन बोलतो की तू तुझा फोन सायलेंटवर टाकला असला म्हणून काय झालं, अलार्म तर वाजतच राहणार आहे. आणि आता तो एक एक करत सगळ्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या नकळत अलार्म सेट करून ठेवतो. नाही, सगळ्यात आधी तो कल्पनाकडे जातो आणि कल्पनाचा फोन घेतो आणि अलार्म सेट करताना तिच्याशी बोलतो की मम्मा, हे तू काय करतेयस बरं? तर कल्पना सांगते की अरे, मी वाती वळतीये. आता तिच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करून झाल्यानंतर तो प्रतिमाचा मोबाईल घेतो आणि प्रतिमाला बोलतो की तू जे काही निशिगंधाचा उपाय सांगितलायस ना, तो एकदम लागू पडलाय. तिला भारी फरक पडलाय सायलीला त्यामुळे. आता प्रतिमाच्याही फोनमध्ये अलार्म सेट करून झालेला असतो. त्यानंतर आता तो येतो अस्मिताकडे. आता अस्मिताचा फोन तिथे सोफ्यावर असतो. तर हा आता फोन घेतो आणि बोलतो की अरे वा, किती छान दिसतंय बाळ, आता मी तुमचे फोटो काढतो हा. आणि फोटो काढण्याच्या बहाण्याने आता तिच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करून ठेवतो. त्यानंतर येतो तो अश्विनकडे आणि अश्विनला बोलतो की अरे, किती गॅप आहे बरं इथे या माळांमध्ये, व्यवस्थित लाव की तू हे सगळं काही. आणि बोलता बोलता त्याच्या मोबाईलमध्ये देखील आता अलार्म सेट झालाय. आता नेक्स्ट आहे चैतन्य. आता चैतन्याला देखील तो हेच बोलतो की वा, मस्त छान डेकोरेशन केलंय हं. आणि तोपर्यंत त्याच्या नकळत त्याच्या मोबाईलमध्ये आता अलार्म सेट झालेला आहे. आणि आता विचार करतो की बायको, तू तुझा फोन किती पण इग्नोर कर, तुझे अलार्म तर आता दिवसभर वाजत राहणारच आहेत आणि तुला सगळ्या गोष्टी फॉलो करायच्याच आहेत. तर इकडे प्रियाचा सीन दाखवलाय. आता प्रियाने आता कल्पनासाठी पत्र लिहिलेलं असतं. ती त्या कॉन्स्टेबलला बोलावते आणि सांगते की यामध्ये कल्पना सुभेदारांचा पत्ता लिहिलेला आहे आणि त्यांच्यासाठी मी हे पत्र लिहिलंय. हे पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवाल ना, आणि आजच्या आजच पोहोचेल असं पहा हा. त्यावर ती बाई बोलते की इथे काय तुला सगळे तुझ्या बापाचे नोकर दिसतात का ग? नाही म्हणजे सारखं आपलं तुझे काही ना काही काम असतं आणि आजच्या आजच पोहोचेल असं. आजच्या आज काही पोहोचणार नाही हे पत्र, वेळ लागेल त्याला, 7-8 दिवस तरी लागतील हे पत्र पोहोचायला. आता मात्र प्रिया लगेच नाटक करायला सुरुवात करते आणि बोलते की नाही हो, असं करून कसं चालेल, एका आजीला तुम्ही त्याच्या बाळापासनं नातवंडापासनं असं 7-8 दिवस लांब कसं ठेवू शकता बरं? हे पत्र ना मी बाळाच्या आजीसाठी लिहिलंय हो. तुम्ही अगदी माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात, मला इथे तुमचा खूप आधार वाटतो. तुम्ही अगदी बाळाच्या मावशीसारख्या आहात, मग तुम्ही बाळासाठी एवढं पण नाही करणार का? त्यावरती कॉन्स्टेबल बोलते की मागच्या जन्मात काय तू नाटक कंपनीमध्ये होतीस का ग? जास्तच नाटकं करतीयस. पण आता प्रिया मात्र तिला इमोशनली ब्लॅकमेल करत असते आणि तिला बोलते की मला कोणाचाच आधार नाहीये, मला फक्त तुमचाच एक आधार वाटतोय. बाळाची मावशी म्हणून बाळासाठी एवढं तर पण नाही करणार आहेत का तुम्ही? आणि आता ती कॉन्स्टेबल तयार होते आणि ही एकदम हात वगैरे जोडून तिला विनवणी करत असते की माझं एवढं काम करा म्हणून. असं इमोशनली ब्लॅकमेलच करत असते एक प्रकारे. तर आता ती कॉन्स्टेबल खरं तर तयार होते आणि बोलते की ठीक आहे, मी तुझं हे पत्र सगळ्यात वरती ठेवते जेणेकरून ते लवकरात लवकर पोहोचेल. आणि ती कॉन्स्टेबल निघून गेल्यानंतर प्रिया बोलते की बाळाची मावशी, वाट बघ. नाही, इथनं काय एकदा जेलमधनं बाहेर पडले ना,
तुला मी माझ्या समोर सुद्धा उभं करणार नाहीये. आणि आता हे पत्र एकदाच का सुभेदारांकडे पोहोचलं ना, की मग बघ कसा बॉम्ब फुटतो ते. नाही, या अर्थातच या सगळ्यामध्ये तू माझी चांगलीच मदत केली आहेस म्हणायला. तर परत एकदा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. मस्तपैकी आता सगळ्यांचं डेकोरेशनचं वगैरे काम चालू आहे. तर चैतन्याने आता ते जिथे त्यांना बाळाचं नाव रिव्हील करायचं असतं, लावायचं असतं, तिथे मस्त पडदा वगैरे लावून घेतलाय. आणि चैतन्य बोलतो की मी आता बाळाचं नाव रिव्हील करतोय, हे पहा. आणि तो पडदा बाजूला करून ते डेकोरेशन वगैरे सगळ्यांना दाखवतो. तर चैतन्याला आता अश्विन बोलतो की चैतन्य, अरे काय तुझं टाइमपास चाललाय, इकडे ये बरं, मला मदत कर. आणि चैतन्य आता अश्विनला मदत करत असतो. तर प्रतिमा अस्मिताला विचारते, अस्मिता अगं बाळाचं नाव काय ठेवलंयस बरं? त्यावर अस्मिता सांगते की बाळाचं नाव न बाळाची मामी ठेवणार आहे. आणि तेवढ्यातच सायली तिथे येते. तर कल्पना तिला नाव विचारते, अगं काय नाव ठेवलंयस बाळाचं, सांग तरी आम्हाला. त्यावर सायली बोलते की नाही बाळाचं नाव न तुम्हाला तेव्हाच कळणार आहे. त्यावर अस्मिता बोलते, अगं मला तरी सांग, मी बाळाची आई आहे की नाही? त्यावर सायली बोलते, अस्मिता अगं तुझा तेवढा हक्क आहेच की. आणि सायली आता अस्मिताच्या कानामध्ये बाळाचं नाव सांगते. आता हे नाव अस्मिताला देखील जाम आवडतं. त्यावर अस्मिता देखील बोलते, अगदी छान, अर्थपूर्ण नाव ठेवलंयस बरं का तू बाळाचं. त्यावर कल्पना बोलते की अस्मिता अगं तू बाळाचं नाव ठेवण्यासाठी ना अगदी योग्य व्यक्तीची निवड केली आहेस बघ. तेवढ्यातच आता प्रतिमाच्या आणि सगळ्यांच्याच फोनवरनं अलार्म वाजायला लागतो आणि नोटिफिकेशन आलेलं असतं की अंड खायची वेळ झालीये. त्यावर आता प्रताप बोलतो की हे काय, सगळ्यांच्या फोनवर कसं काय बरं एकत्रच अलार्म वाजायला लागलाय, आणि यावर तर नोटिफिकेशन देखील आलंय की अंड खायची वेळ झालीये म्हणून. त्यावर आता सायली खूप चिडते अर्जुनवर आणि कमरेवर हात ठेवूनच रागारागाने आता ती अर्जुनकडे पाहत असते. तर अर्जुन मात्र आपण एकदम तीर मारल्यासारखं हुशार असल्यासारखं तिच्याकडे पाहत असतो. आता सायलीला असं पाहिल्यावर प्रतिमा लगेच बोलते, कल्पना अगं तुला एक गंमत सांगू का? लहानपणी जेव्हा अर्जुन तन्वीची खोडी काढायचा आणि तन्वी जेव्हा त्याच्यावर चिडायची ना, तेव्हा ती देखील असंच सायलीसारखं कमरेवर हात ठेवून त्याला ओरडायची, त्याच्याकडे पाहायची रागाने. आठवतं का ग तुला? आता खरं तर सायली पण विचारात पडते की मी अजून देखील तन्वीसारखीच का वागतीये. तर अर्जुनही हे ऐकतो आणि अर्जुन बोलतो की असं काही नसतं. नाही, आणि कमरेवर हात ठेवायची सवय तर खूप लोकांना असते ना. तितक्यातच अस्मिता बोलते, आता सायली आणि तन्वीमध्ये एवढं साम्य आहे ना की म्हणूनच कदाचित पूर्ण आजीला सायलीमध्येच तिची तन्वी दिसली असणार आहे. तर अर्जुन बोलतो की मम्मा अगं तुला आठवतंय का, आपल्या शेजारचा तो सुमित लहानपणी आपल्याकडे खेळायला यायचा, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एवढं साम्य होतं ना, एवढं सिमिलॅरिटी होती ना की लोक तर आम्हाला विचारायचे तुम्ही दोघं ट्विन्स आहात की काय. आठवतं का मम्मा तुला? त्यावर कल्पना देखील बोलते, हो हो आठवतंय ना. आणि आता परत एकदा सगळ्यांच्या मोबाईलवर अलार्म वाजायला लागतो. आणि आता हा पुढचा अलार्म जो असतो तो असतो ड्रायफ्रुट्स खाण्यासाठी. आता सगळ्यांच्याच मोबाईलवर, अगदी चैतन्याच्या देखील मोबाईलवर अलार्म वाजत असतो. त्यावर अश्विन बोलतो की अरे हे काय, सगळ्यांच्याच मोबाईलवर असे एकत्रपणे अलार्म का वाजतायत बरं? त्यावर चैतन्य देखील बोलतो, हो ना, माझ्या देखील मोबाईलवर अलार्म वाजतोय. त्यावर अर्जुन बोलतो की हो, कारण आता सायलीची ड्रायफ्रुट्स खाण्याची वेळ झाली आहे ना, म्हणून मग आता अलार्म वाजतोय. बायको चल बरं तू ड्रायफ्रुट्स खाऊन घे. त्यावर आता कल्पना बोलते की अर्जुन तू ही शक्कल मात्र अगदी छान लढवलीयस बर का. नाही म्हणजे सायली तिचा फोन इग्नोर करतेय तर तू आमच्या सगळ्यांच्याच मोबाईलवर अलार्म सेट करून ठेवलेत तर. आणि ती विमलला सांगते की विमल सायलीला ड्रायफ्रुट्स दे बरं, तिची ड्रायफ्रुट्स खायची वेळ झालीये. आणि सायलीला देखील सांगते की सायली तू खाऊन घे, तुला आता तुझी काळजी घ्यायलाच हवी आहे. आता नाईलाजाने अर्जुनवर चिडचिड करतच सायली आता तिथे डायनिंग टेबलवर येऊन बसते. तर अर्जुन तिला सांगत असतो की हे खाऊन घे सगळं, तुला वेळेवर खाल्लं पिल्लं पाहिजे. तर सायली मात्र जाम चिडलेली असते इथे अर्जुनवर.
तर प्रताप बोलतो, सायली अगं नवरा लाड करतोय ना, मग ते करवून घ्यायचे असतात, करवून घे बरं तुझे लाड. तर चैतन्य बोलतो की वहिनी तुमचं चालू द्या, तोपर्यंत ना आम्ही आमचं डेकोरेशन करतो. तर पुढचा सीन दाखवलाय सचिनचा. आता हा सचिन त्याच्या वकिलाला भेटायला आलेला असतो आणि वकिलाला त्याने सांगितलेलं असतं की याचं स्वतःच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे म्हणून. त्यावर तो वकील बोलतो की अहो तुम्ही तर स्वतःच बोलले की तुमचं बाहेर अफेअर आहे, आणि आता जर या सगळ्याचे पुरावे तुमच्या बायकोकडे असतील मग मात्र आपली केस अवघड होणार आहे. ते सगळे पुरावे कोर्टात नक्कीच दाखल करतील. त्यावर आता सचिन त्या वकिलाला सांगतो की नाही, असं काहीही होणार नाहीये, मी जसं सांगतो ना तसंच करा, ही केस ना आपल्या मनासारखीच होणार आहे. नाही, तो अर्जुन सुभेदार कधीही डायव्होर्सची केस घेत नाही. केव्हा नव्हे तर त्याच्या बहिणीसाठी त्याने ही डायव्होर्सची केस घेतली आहे, आणि त्याची ही पहिली आणि शेवटची ठरलेली डायव्होर्सची केस असणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मला अस्मिता आणि तिच्या भावाला काही करून न हरवायचंच आहे. त्यांना पश्चाताप झाला पाहिजे त्यांनी मला डायव्होर्स नोटीस पाठवल्याचा. आणि तो आता कसलीशी फाईल त्या वकिलांना दाखवतो आणि त्यामध्ये फोटोज वगैरे असतात. आता ते वकील ते सगळं काही वाचतात आणि पाहतात की खूप स्ट्रॉंग पुरावे तयार केले तुम्ही. नाही, हे सगळे पुरावे जर सादर केले ना तर आपली केस मात्र खूप स्ट्रॉंग होणार आहे. त्यावर आता सचिन बोलतो की हो, मी तुम्हाला सांगतो आपली केस नक्की आपल्याला अजून स्ट्रॉंग कशी करायची आहे वगैरे. आणि दोघेही मस्त हात मिळवणी करतात. आता हा सचिन खूप जास्तच पोहोचलेला दाखवलाय. नाही म्हणजे आता त्याने अस्मिता विरोधामध्ये नक्की काय पुरावे जमा केले ते, आणि तो आता खरंच ही केस हरेल की जिंकेल हे काही आपल्याला माहित नाही. तर इकडे बारशाची आता मस्त सगळी तयारी झाली आहे, सगळेजण मस्त आवरून आले आहेत आणि आता मस्तपैकी बाळाचं बारसं सुरू आहे. तर सायली मस्त कुर्र करून आता बाळाच्या कानामध्ये त्याचं नाव सांगते. तर आता अस्मिता, कल्पना आणि प्रतिमा तिच्या पाठीमध्ये खोटं खोटं मारत असतात. तर अर्जुन लगेच बोलतो, का मारताय तुम्ही सायली? आता तो पुढे सायली बोलणारच असतो पण त्याच्या लक्षात येतं की पूर्ण आजी पण आहे इथे, आणि तो बोलतो की का मारताय बरं तुम्ही तन्वीला, तिला लागेल ना. तर पूर्णाजी तिथेच असते आणि पूर्णाजीच्या शेजारी अश्विन बसलेला असतो. तर पूर्णाजी अश्विनला बोलते की अश्विन, अरे तन्वी तर तुझी बायको आहे ना, तुझ्या बायकोला मारता येते, मग तू काहीच का बोलत नाहीयेस? अर्जुनच बोलतोय बघ. त्यावर आता खरं तर या सगळ्यामध्ये अश्विनचा एकदम मूड ऑफ असतो. अश्विन बोलतो की हो बोलतो ना, नका मारू रे, लागेल तिला. आता बळच असं जीवावर आल्यासारखं उसनं बोलतो तो. त्यावर कल्पना बोलते की अरे ती न रीतच असते, बाळाचं असं नाव ठेवल्यानंतर ना थोडंसं मारायचं असतं. आणि आता सायलीला विचारतात की बाळाचं काय नाव ठेवलंय सांग बरं. मग आता सायली ते जे काही चैतन्याने डेकोरेशन केलेलं असतं बाळाचं नाव रिव्हील करण्यासाठी, मस्त तो पडदा बाजूला करते आणि तिने बाळाचं नाव ठेवलेलं असतं स्मित. त्यावर सायली बोलते की आपली अस्मिता कसं कितीही संकट आले, कितीही वाईट वेळ असली तरी तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं, अगदी नावाप्रमाणे हसतमुख आहे ती. आणि या बाळाच्या येण्याने आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदच आलाय, त्यामुळे म्हणून मी बाळाचं नाव स्मित ठेवलंय. त्यावर आता आजीला देखील ते नाव आवडतं आणि आजी बोलते की बघ, आता बाळाचं बारसं झाल्यानंतर 1001 नावांचा जप करायचं ठरवलं होतं मी. आता मी जप करायला जाते आणि विमलला सांगते की तिला तिच्या खोलीमध्ये सोडवायला. तेवढ्यातच आता बाळ रडायला लागतं. तर अस्मिता बाळाला शांत करताना म्हणते की बाळा, आता आपल्याला ना कुणाचीही गरज नाहीये, आता आपण दोघे आहोत, आपल्या बरोबर मामा मामी आहेत, आपल्याला आता तुझ्या बाबाची देखील काहीच गरज नाहीये. तर अर्जुन तिच्या जवळ येतो, बाळाला खेळवतो आणि अस्मिताला बोलतो की अस्मिताई, तुझ्यासाठी ना आम्ही छान असं सरप्राईज गिफ्ट आणलंय. त्यावर अस्मिता बोलते की गिफ्ट? अरे मला नकोय खरंच काही गिफ्ट. त्यावर अर्जुन तिला बोलतो की काय, हे काय ऐकतोय बरं मी? नाही, माझी अस्मिताई कुठे आहे आणि तू कोण आहेस बरं? तू माझ्या अस्मिताईला कुठेतरी किडनॅप करून ठेवलंयस हो ना? नाही, आता जा पटकन आणि माझ्या अस्मिताईला घेऊन ये बरं.
त्यावर अस्मिता बोलते, अरे खरंच नको आहे मला कसलंच गिफ्ट आता. त्यावर आता सायली देखील बोलते की असं कसं अस्मिता ताई, आम्ही खूप प्रेमाने आणलंय. आणि आता अर्जुन आवाज देतो, तर तिकडे चैतन्य बोलतो की अस्मिताईला जर हे गिफ्ट हवं नसेल ना, ती जर जास्त भाव खात असेल ना, तर एक काम करा, मला देऊन टाका बरं हे गिफ्ट. आणि अर्जुन आता त्या डिलिव्हरी बॉयला आवाज देतो आणि तो डिलिव्हरी बॉय लगेच आता ते अस्मिताचं जे पार्सल तिने रिटर्न केलेलं असतं पैसे नाही आहेत म्हणून, तोच डिलिव्हरी बॉय आता तेच पार्सल घेऊन येतो. आता त्याला पाहिल्यावर अस्मिता बोलते की हा काय करतो इथे. त्यावर आता तो खरं तर माफी मागतो अस्मिताची आणि बोलतो की मॅडम माफ करा, मी जरा त्या दिवशी जास्तच बोललो तुम्हाला, आणि निघून जातो. त्यावर आता प्रतापही विचारतो, अर्जुन अरे नक्की काय गिफ्ट आणलंय बरं तू, हे सगळं काय चाललंय, कोण होता हा माणूस. त्यावर आता अर्जुन ना जे काही प्रसंग झाला तो सगळं काही आता इथे घरच्यांना सांगतो की कशा प्रकारे अर्जुन आणि सायलीने पाहिलं की अस्मिताने तिच्या बाळासाठी काहीतरी ऑर्डर केलंय, पण तिच्याकडे मात्र डिलिव्हरीचे पैसे देण्यासाठीही व्यवस्थित पैसे नसतात, त्यामुळे ती ते पार्सल रिटर्न करते. आणि सायली अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात येते. सायली आणि अर्जुन त्या डिलिव्हरी बॉयला थांबवतात, तेव्हा त्याच्याकडनं समजतं की अस्मिताकडे पैसे नसल्यामुळे तिने ऑर्डर घेतली नाहीये म्हणून. त्यावर सायली देखील अस्मिताला बोलते की अस्मिता, अगं तुला इतकी छोटी गोष्ट आम्हाला सांगावी नाही वाटली का ग, तुला काही हवंय तर तू हक्काने आमच्याकडे नाही मागू शकत का. तर प्रताप तिला बोलतो की अस्मिता, अगं तुझा हा बाप अजून जिवंत आहे, तू जेवढी लाडाकोडात या घरामध्ये वाढली आहेस ना, तेवढ्याच लाडाने स्मित देखील या घरामध्ये वाढणार आहे. त्यामुळे तू कसलीही काळजी करू नकोस, तुला काहीही हवं असेल ना तर मला सांगत जा. त्यावर सायली देखील बोलते, खरं तर आमच्याच लक्षात यायला हवं होतं आणि आम्हीच तू न मागता न सांगता ते गिफ्ट आणून द्यायला हवं होतं. अस्मिता, अगं अजूनही तुला किती छान कुटुंब मिळालंय बघ बरं. नाहीतर काही ठिकाणी तर संसार टिकत नाहीये म्हटल्यानंतर मुलीला हेच ऐकवलं जातं की घर म्हटल्यावर भांड्याला भांडं लागतं, थोडं ॲडजस्ट कर म्हणून. त्यावर आता खूप भावूक होऊन अस्मिता देखील बोलते की हो ना, माझ्यासारखं माहेर ना सगळ्यांना मिळो, नाहीतर या सचिनमुळे ना कितीतरी मुली बर्बाद होतील. या सचिन सारख्या माणसांमुळे ना असं कुणाचंच आयुष्य बर्बाद व्हायला नकोय. आता तिची मस्करी करत चैतन्य बोलतो, चला आता अस्मिताईच्या डोळ्यातून ना 5.6 लिटर पाणी वायाला गेलेलं आहे आणि आता मात्र मला ते गिफ्ट ओपन करून पाहायचंय. अस्मिताईचा आजचा कोटा मात्र आता इथे संपलेला आहे आणि मला आता लवकरात लवकर ते गिफ्ट ओपन करून पाहायचंय. आता अस्मिताई, तू ते गिफ्ट ओपन करणार आहेस की मी घरी जाऊ बरं. त्यावर त्याची मस्करी करतच अर्जुन बोलतो की जा जा, तू घरी जा, मग आम्ही ते गिफ्ट ओपन करतो. त्यावर आता चैतन्य बोलतो की मी मस्करी करतोय रे, मला पण पाहायचंय तुम्ही काय आणलंय ते. आणि आता अर्जुन सायली ते गिफ्ट ओपन करतात, तर एक्झॅक्टली अस्मिताला जे बाळासाठी स्ट्रोलर आवडलेलं असतं तेच आणलेलं असतं त्यांनी. तर ते पाहून अस्मिता अगदी आनंदून जाते आणि बोलते की मला वाटलंच होतं की तुम्ही हेच घेतलं असणार आहे. नाही, माझ्या मनातलं तुम्हाला नाही कळणार आहे तर अजून कोणाला कळणार आहे बरं. आणि सायली अर्जुन येऊन आता अस्मिताला मिठी मारतात. तर प्रताप बोलतो की अस्मिता, अगं खरं तर माझंच चुकलं. नाही, सचिन तुझ्या पैशांचा गैरवापर करत होता म्हणून मीच तुझं ते अकाउंट फ्रीज केलं होतं, पण नंतर ते अकाउंट माझ्याकडनं फ्री करायचं राहून गेलं. मी लगेच ते अकाउंट फ्री करतो आणि त्याच्यामध्ये काही एक्स्ट्राचे पैसे पण टाकतो. त्यावर अस्मिता बोलते की नाही डॅड, त्यामध्ये एक्स्ट्राचे पैसे टाकू नका, फक्त ते फ्री करा. मला आता तुमचे पैसे नको आहेत, खरं तर ते तुमचे पैसे आहेत. मी कुठल्या दुनियेत होते काय माहिती. लग्नाआधी तुमचे पैसे वापरले, लग्नानंतर तुमचे आणि सचिनचे दोघांचेही पैसे वापरले, पण आता मात्र असं होणार नाही आहे. मी माझ्या बाळाला माझ्या स्वतःच्या पैशांनी मोठं करणार आहे. मी काहीतरी जॉब वगैरे काम करायचा निर्णय घेतला आहे आता. आता तिचं असं ऐकल्यानंतर सायली लगेच बोलते की अस्मिता,
अगदी योग्य निर्णय घेतलायस बघ तू. आता त्या निमित्ताने का होईना तुझ्या शिक्षणाचा नक्कीच काहीतरी उपयोग होईल. तर प्रताप तिला सांगतो की अस्मिता, अगं तू खूप उंच उड, आम्ही आहोतच तुझ्यासोबत. पण जर तू कधी थकलीस, दमलीस तर इथे एक तुझं घरटं आहे, हे मात्र तू कधीही विसरू नकोस. त्यावर आता प्रतिमा बोलते की अस्मिता, तुझ्यामध्ये हा सगळा काही बदल ना तुझ्या बाळाने घडवून आणलाय बघ. अगं असंच असतं, बाळ आल्यानंतर ना आईबाबांचं सगळं आयुष्यच बदलून जातं बघ. आता सायली अर्जुनला देखील ही गोष्ट लवकरच लक्षात येईल की बाळ आल्यानंतर कसं मस्त लवकर आयुष्य बदलतं. त्यावर आता प्रताप देखील बोलतो की हो ना, आता 2-2 नातवंडांमुळे आपलं देखील सगळ्यांचंच आयुष्य बदलणार आहे. आता तेवढ्यातच अश्विनला मात्र प्रियाने ती प्रेग्नेंट असल्याचं त्याला सांगितलेलं आठवतं आणि तो खरंच खूप दुःखी होऊन जातो तेव्हा आणि बोलतो की आता बारशाचा कार्यक्रम झालाय तर मी बाहेर माझ्या खोलीमध्ये आहे. आता सगळेजण विचार करतात की ह्याला काय झालं बरं अचानक. त्यावर कल्पना बोलते की हो ना, नाही म्हणजे आपण तर प्रियाचा विषय देखील नाही काढला, तरी पण असं अचानक काय झालं याला. त्यावर अर्जुन बोलतो की त्याला ना काहीतरी महत्त्वाचं काम वगैरे आठवलं असणार आहे, तुम्ही काळजी नका करू, मी बोलतो त्याच्याशी. तर आता अर्जुन त्याच्याशी बोलण्यासाठी जातो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पोस्टमन प्रियाने दिलेलं ते पत्र घेऊन आलेला असतो. आता कल्पनाच्या नावाने ते पत्र असतं. कल्पना ते पत्र घ्यायला जाणार तेवढ्यातच सायली ते पत्र घेण्यासाठी जाते. आता सायलीला प्रिया प्रेग्नंट हे कळेल की नाही माहीत नाही, पण आता ही प्रिया मात्र कल्पनाच्या फोनवर फोन करते आणि तो फोन नेमका पूर्णा आजी उचलते आणि पूर्णा आजीला ही प्रिया सांगते की मी तन्वी, तुझी प्रिया, आणि आता मी प्रेग्नंट आहे म्हणून. आणि हे ऐकल्यानंतर धक्का बसून पूर्णा आजी चक्कर येऊन पडते. तर आता पुढे ते पत्र पाहिल्यानंतर सुभेदारांना कळेल का की प्रिया प्रेग्नंट आहे आणि पूर्णाजीला सगळं काही मागचं आठवेल का, हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका. खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे उद्याचा एपिसोड. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.